आता आम्ही आलेलो आहे धायरीच्या काळभैरव मंदिराच्या तिथे मला ब्लाऊज वगैरे टाकायचे होते शिवायला, त्याच्यामुळे म्हटलं चिमण्याला फिरून आणावा. पण ते गायबाने इकडं तिकडंच बघते, हे कोण इकडं तिकडं फिरतात येडी माणसं, लाईटी लावत इकडं तिकडं फिरू राहिले सगळे, बघतोय इकडं तिकडं. दादा गाडीवर घेऊन बसला आणि मी जरा वेळ आतमध्ये गेले होते, तर तो बघायला लागला माझ्याकडं, मम्मी कुठे गेली, काय गेली, मला कसं बांधून टाकले. आता याला जर बांधलं नाही तर लगेच गायबानेवानी फिरायला लागेल रस्त्यावर किंवा पडायला लागेल, त्याच्यामुळे त्याला थोडंसं बांधलंय आम्ही. आणि थोडासा पट्टा पण सैल झाला त्याच्यामुळं तो लगेच बाहेर निघायला लागला पट्ट्यातून, म्हणून आम्ही थोडासा आवळला तो पट्टा. पण तो बघतोय इकडं तिकडं गाड्या वगैरे, जरा घाबरतोय थोडासा, पण बघतोय इकडं तिकडं, पण पाळायच्या पण मार्गावर असतोय. ते पण धरून त्याला आम्ही बसवलंय. हे गायबानं बी घेऊन आलंय, त्याला मी म्हटलं होतं थोडंसं पार्किंगला फिरून वरती नेऊन घाल त्याला, पण ते गायबाने इकडं घेऊन आलं चौकामध्ये धायरीच्या, आणि आता त्याला बांधतोय आणि बसवलंय त्याला बळबळ. आणि आमच्या चिमण्याला रेलायची लई सवय, गाडीवरच इकडं रेल तिकडं रेल, वर पाय ठेवल्यावर पायावरच झोप, असेच त्याचे नखरे चालले होते. आणि दादा बघतोय त्याच्याकडं आणि तो बघतोय दादाकडं, अशी तरा झाली. आणि आता